जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, त्यामध्ये आपल्या सर्व इथे VPN जे असेल इथं ओपन करायचं. त्यानंतर आपल्या इथे VPN कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट आहे तर इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इथं भरपूर काही इमेज दिली. तर यातून तुम्ही कोणता इथं इमेज घ्या. घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या इथे 20 सेकंदापर्यंत इथं आणायची आहे आता. तर 20 सेकंदापर्यंत आणायचं. परत त्याच्यासोबत लिहून ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला तो इथे ॲड करून घ्या. त्यानंतर त्याचा जो काही ॲड असेल तो सर्व त्या इथे एक्स्ट्रा इथं करून घ्या. तर त्या एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या जिथे काय याचा बिटनुसार इमेज असेल तो इथे स्प्लिट करायचा. त्या बिटवरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत इथं आपल्या बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत नंतर बिट 5 वरती इथं आपल्या इथं येऊन जायचं, नंतर स्प्लिट करायचं. तर मित्र, अशा प्रकारे आता इथे जेवढं काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर बिटवाला व्हिडिओ असेल तो इथे डिलीट करून टाका. त्यानंतर आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं. त्यानंतर आपल्या इथं रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथं फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या आणि अशा प्रकारे इमेज जे असतील तिथं तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इथं आता इमेजेसला जिथे ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो, आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं आहे. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्ये येऊन इन्फिनिटी फोकस अशा प्रकारचा एक ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इनमध्येच बघा एक वेव्हरियंट टियर अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तिथं अप्लाय करून टाका. परत नंतरचा आपला जो काही इमेज असेल त्यावरती जिथं आपल्या इथं येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपलं इनमध्ये यायचं. त्यानंतर BMW रिपल अशा प्रकारचं इथं भेटेल ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर पडल स्प्लॅश अशा प्रकारचा एक इथं भेटेल ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काही ते इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉमोमध्ये येऊन स्ट्रेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉमोमध्ये येऊन डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉमोमध्ये येऊन यो 2 हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथे बघा फॉल बॉटम राईट हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतर आपला शेवटचा इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन आपल्या बाउन्सी रश हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. ओके, तर आता आपल्या इथे इफेक्ट द्यायचा. तर इफेक्ट देण्यासाठी आपलं स्वतः लिहून आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये द्यायचं. त्यानंतर आपल्या इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये जो ओल्ड TV2 हा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून 2 इमेज ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती 2 इमेज तिथं करून घ्यायची. त्यानंतर परत सुरुवात लिहून आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो इथं अप्लाय करून 2 इमेज ॲडजस्टमेंट ह्याचे करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची स्पीड जे ते 0 करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये लाईट स्पॉट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून टाका. त्याची ॲडजस्टमेंट इथं 2 इमेज इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजमध्ये येऊन जायचं. त्यानंतर आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये रोल झूम हा जो इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे इमेज इथं करून घ्या. परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती येऊन जायचे. परत आपल्या इथं जे ते बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक रोटेशन ट्विस्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज इथं करून घ्या. परत नंतरचा इमेज जो असेल त्यावरती येऊन जायचं. त्यानंतर आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये की आपल्याला इथे इफेक्ट भेटेल. जर का तुम्हाला इथे भेटत नसेल तर वरती सर्च करा. त्याचं नाव आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचा छोटे शोकेस अशा प्रकारचा तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज इथं करून घ्या. परत नंतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला इथं यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या परत ज्या बघा फर्स्ट टार्गेट हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करा. वरती सर्च करा आणि इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करून घ्या. परत नंतर आता आपल्या जिथे शेवटचा जो इमेज असेल त्यावर त्यांना येऊन आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये यायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करून घ्या. परत नंतर आपल्याला त्याच इमेजच्या सोबत लावून जायचं आहे. परत आपल्याला जे बॉडी पिकमध्ये येऊन इथं वर्टेक्सिंग अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज तिथं करून घ्या. परत जिथे बघा मित्र आपल्याला जिथे काय करायचं आहे तर बघा आता आपल्याला जिथे काय करायचं आहे बघा एक 9 सेकंदाच्या इमेजवरती आपल्या इथे येऊन जायचं. त्यानंतर आपल्या व्हिडिओ पिकमध्ये जाऊन आपल्या वरती जे ते सर्च करा
किंवा तुम्ही त्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं बघा एक शेक अशा प्रकारचे इथे इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर त्याची एंडपर्यंत करतात. ॲडजस्टमध्ये जाऊन इंटेन्सिटी आणि स्पीड जे आहे आपल्या इथं 10 त्यानंतर परत आपल्या 9 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या जिथे इथं अशा पार्टीच्या ऑप्शनमध्ये ब्लॅक फ्लॅश 2 अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्याची एंडपर्यंत इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला इथे व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी सुरुवात होऊन झाला मित्र. तर मित्र आपल्या जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आपण त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.